भाजपला सध्या वेगळाच माज आलाय. रामाची तिजोरी लुटली जात असताना सरकार शांतपणे बघू शकतं. तिथे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचे काय फरक पडणार? राज ठाकरेंची बोचरी टीका. माझी प्रकृती फारशी चांगली नाही, पण खूप वाईटही नाही. मला उपोषण सोडण्यास सांगण्यापेक्षा सर्वांनी 20 जुलैच्या मोर्चामध्ये सहभागी व्हा. संसदेकडे शांततापूर्ण मोर्चा काढा. उपोषणाच्या 19व्या दिवशी सोनम वांगचुक यांचं आवाहन. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल दिल्ली हायकोर्टाकडून चिंता व्यक्त. दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे कोर्टाचे सरकारला निर्देश. प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, त्याचं संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं ही सरकारची जबाबदारी. कोर्टाची टिप्पणी. सोनम वांगचुक सारख्या माणसाला सरकार ओळखू शकलं नाही, दमानिया यांची टीका. तसंच वांगचुक यांना भेटायला न जाणं म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस. अंजली दमानिया यांचा सरकारवर निशाणा. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 19वा दिवस. ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज आंदोलनात सहभागी. वांगचुक यांच्या आंदोलनाला प्रकाश राज यांचा पाठिंबा. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उतरले सिनेसृष्टीमधले कलाकार. अभिनेते सयाजी शिंदे, अभिनेते अतुल कुलकर्णी, अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्याकडून वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त. सरकारनं लक्ष देण्याची मागणी. अतुल कुलकर्णी यांचं वांगचुक यांच्या समर्थनार्थ 1 दिवसाचं उपोषण. सरकार रामाची तिजोरी लुटताना बघू शकतं, तिथे आंदोलनाचं काय? सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून राज ठाकरेंची सरकारवर टीका. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 19वा दिवस. केंद्र सरकारला युवा भारताची अजिबात काळजी नाही. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या विषयाबाबत सरकार असंवेदनशील. सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर बोलताना आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला सिंधुदुर्गमधून पाठिंबा. कणकवलीमध्ये पटवर्धन चौकात आंदोलन. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना सरकारी बंगला दिला असेल तर सर्वच पक्षांच्या अध्यक्षांना बंगला मिळावा. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. नवनीत राणांचा विषय चिल्लर, यावर मी बोलत नाही. नवनीत राणांच्या भूमिकेवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. नवनीत राणा अमरावतीच्या हनुमान गडीवर 18 जुलैला हनुमान चालीसा पठण करणार. एमपीएससी ऑनलाईन परीक्षा तातडीनं लागू होणार नाही. संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून लागू करा. प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. आता डेडलाईन नाही, पाणी द्या. रखडलेल्या पाणी योजनेवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. तर पाईपलाईनसाठीच्या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास खपवून घेणार नाही, फडणवीसांचा इशारा. रामरक्षा आंदोलनासाठी संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. रामभक्त म्हणून नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण. आरएसएसलाही सहभागी होण्याचं आवाहन. गोविंदगिरी महाराज कायद्यापेक्षा मोठे आहेत का? घोटाळा झाला तेव्हा गोविंदगिरी महाराज काय करत होते? संजय राऊतांचा सवाल. आज राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हातात. राम मंदिर दान चोरीवरून संजय राऊतांची टीका. मुख्यमंत्र्यांचा जुनं वीज बिल माफ करण्याचा निर्णय चांगला. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं विजय वडेट्टीवारांकडून स्वागत. तर मुख्यमंत्र्यांनी थकबाकी माफ केल्याचा जीआर लवकर काढावा, विजय वडेट्टीवारांची मागणी. श्रीकृष्ण मुस्लिम होते, 5 वेळा नमाज पठण करत होते. मौलाना जर्जिश अन्सारींचं वादग्रस्त वक्तव्य. श्रीकृष्णानं मुस्लिम धर्माचा प्रसार केल्याचाही दावा. हिंदू संघटना आक्रमक. मौलवीला अटक करण्याची मागणी. मौलाना जर्जिश अन्सारीच्या वक्तव्याचा जाहीर निषेध. हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये वाद होण्यासाठी हे विधान केलं का? उदय सामंतांचा सवाल. कारवाई झाली पाहिजे, उदय सामंतांची मागणी. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. इथेनॉल मिश्रित इंधनाबाबत आदित्य ठाकरेंचं मोदींना पत्र. देशभरातील लाखो नागरिकांकडून इथेनॉल मिश्रणाबाबत चिंता व्यक्त. आदित्य ठाकरेंकडून इंधनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी. राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॅन्सर उपचार संशोधन सुविधा करा. महाकेअर संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचे निर्देश. महाकेअरच्या माध्यमातून हे काम सुरू करण्याचे फडणवीसांचे आदेश. महाकेअर अंतर्गत नागपूरमध्ये एक महत्त्वाची उपकंपनी स्थापन होणार. गोकुळ दूध संघाच्या 410 दूध संस्थांवर कारवाईची टांगती तलवार. संबंधित दूध संस्थांना 22 जुलैपर्यंत म्हणणं सादर करण्याच्या चौकशी समितीच्या सूचना. नियमबाह्यपणे दूध संस्थांना सभा सदस्यत्व दिल्याच्या तक्रारी. पीक विमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. पीक कर्ज नसल्याचे हमीपत्र बंधनकारक केल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. कृषी विभागाची केंद्र सरकारकडे हमीपत्राची अट रद्द करण्याची मागणी. पुढील 2 दिवसांमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला गती. 91 विधानसभा मतदारसंघामध्ये सहअध्यक्षांची नेमणूक. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय. जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे आदेश. राज्यामध्ये लवकरच ई बाईक टॅक्सीची सेवा सुरू होण्याची चिन्ह. ई बाईक टॅक्सीला प्रवासी संवर्गातील नंबर प्लेट लागणार. त्याबाबतची यंत्रणा नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरनं तयार केली. या यंत्रणेची चाचणी सुरू. लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरू होणार.
नीट यूजीची परीक्षा पुन्हा घेण्याविरोधात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. परीक्षा आधीच पार पडल्यामुळे हा मुद्दा आता अस्तित्वात नाही असं स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टानं दिलंय. गडचिरोलीमध्ये 22 मिनी सेतू केंद्र सुरू होणार. आपले सरकार सेवा केंद्रामार्फत नागरी सुविधा मिळणार. नागरिकांना गाव पातळीवरच विविध ऑनलाईन सेवा उपलब्ध होणार. नागरिकांचे पैसे, वेळ आणि श्रमाची बचत होणार. शासनाच्या सेवा अधिक सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध होणार. लोणावळा ग्रामीण परिसरामध्ये लागू केलेले मनाई आदेश रद्द. संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू करण्यात आले होते. पावसाचा वेग कमी झाल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश रद्द.